अंजली बाई, अंजली बाई, अंजली बाई. काय ग आंघोळीला गेले ती काय काम होतं काय? हा ते नाही काय नाही ते निघालं म्हणून सांगायचं होतं. हा बरोबर सांगते मी. चल निघतो. राणा भाऊजी, राणा भाऊजी, अहो काय हे कुठे एवढ्या सकाळ सकाळ? ते सखी मॅडम कडे. हा त्यांच्याकडं कशाला? ते हा सरावाचा पुढचा टप्पा काय ते विचारायचं होतं. अहो काय हे राणा भाऊजी, त्यांनी तुमच्याकडे यायचं का तुम्ही त्यांच्याकडे जायचं बरं? आणि हे असं सकाळ सकाळ दुसऱ्या बाईच्या दारात जाणं काय बरं दिसत नाही बघा. ते नव जाऊबाईंकडं काय काम होतं? नाही म्हणजे काय वाचून बिचून दावायचं असेल तर द्या इकडं, आम्ही वाचून दावतो. नाही 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 ते निघालो फक्त सांगायचं होतं. हा चला येतो. चंदे, सरावाची कापडं न घालता काय काम असेल ग? मला तर वाटायला त्यांच्या दोस्ती झाली असेल. आणि दोस्ताच्या घरी चहा पाणी चालतच की. नाही नाही, राणा भाऊजी काय चहा बी घेत नाहीत. हा ते बी खरंच आहे म्हणा. राणा तर फक्त त्यांच्या खास माणसासाठी चहा पितात. अहो अहो, हे हाका मारत होते ना? अवय पण घाई होती तर निघून गेलं बघा. बरं कुठे गेले? चहा प्यायला गेलं असणार सखीकडं. हे चहा पित नाही. वय पण खास प्रसंगाला पित्यात. तुम्हाला तर चांगलाच अनुभव आहे की राणा भाऊजींचा. जाऊ बाई, अहो टिकली कुठे आहे तुमची? असू द्या असू द्या, घाई घाई ती सरला असशीला. तुमची टिकली सांभाळा बाई. वाचव दे. बजरंग बली की जय. वाच की. अरे राणा, गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग. ते 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 एक काम होतं. आत येऊ काय? हो या ना, या आतमध्ये या. राणा प्रॅक्टिस कशी चालू आहे? हा ते प्रॅक्टिसला गेलो नाही मी. का एका दिवसात कंटाळलास? असं चालणार नाही हा राणा. हो नाही नाही ते कटा नाही आला. मग का नाही गेलास? ते 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 अर्धी रात्र यातच गेली. काय आहे हे? गॅरंटी. कसली? हो काय आपल्यातले खरकवडा आहेत ना. व मला संशय येणं साहजिक आहे. आणि कसं आहे, राणानं एखाद्याला दोस्त मानलं तर तो त्याचा आयुष्यभर दोस्त राहतोय. काय रे बरकत? वय वय दोस्तीसाठी राणा काय बी करतोय बघा. हो ओके, पण हे काय आहे? त्याचं काय, जोवर तुमचा माझ्यावर विश्वास बसणार नाही तोवर तुम्ही माझ्या संग दोस्ती करणार नाही. तुमचा विश्वास बसावा म्हणून समजा ते कागदावर लिहून आणले मी. गॅरंटी. हा ते कागद काढून बघा की. हा बघा. हो हसू नका की, तुम्ही वाचा. अरे याची काही गरज नाहीये राणा. अहो नाही नाही गरज आहे. अहो खुद्द अंजलीबाईंनी सांगितलंय दोस्ती करा म्हणजे समजा नीट होईल. ते तुम्ही ते नीट वाचा काय आणि विचार करा. हा चला येतोय ते. राणा अरे थांब की राणा.
राणा सगळ्यात जास्त महत्व देतोय ते विश्वासाला. त्याची दोस्ती मिळवायला लय नशीब लागते बघा. अहो अंजली वहिनीसनी बी त्याच्या संग दोस्ती करायला क्या क्या करना पडा था. आणि आता तुम्हाला स्वतःहून दोस्ती द्यालाय तर घ्या. पण असं लिहून दिल्यावर दोस्ती होते का? वेडेपणा आहे हा. नाही मॅडम, हो राणाच्या साधेपणाला खरेपणाला असं येडेपणा म्हणू नका. तुम्हाला पाहिजे असेल तर होय म्हणा, नाही तर नाही म्हणा. पर एक ध्यान में ठेवा, राणा म्हणजे जीवाला जीव देणारा दोस्त. राणा म्हणजेच दोस्ती आणि दोस्ती म्हणजेच राणा. कमाल आहे या माणसाची. या घराचं भलं होऊ दे, सर्वांना चांगलं आरोग्य लाभू दे, घरात सुख शांती आणि प्रेम नांदू दे. अंजलीबाई, अरे अहो सकाळी सकाळी कुठे गेला होता? अहो, काम सक्सेस झालं. कसलं? आता सखी मॅडम सगळ्यात दोस्ती होणार बघा. अरे वा, चांगलंय की मग. शेवटी जमलं म्हणायचं तुम्हाला. होय, समद्यात महत्वाचा होता तो विश्वास, तो दिलाय. आता त्या माझ्या संगत दोस्ती करणार म्हणजे करणार. छान. हा, पण मी ती गुळाची ढेप आता तुम्हाला परत नाही देणार. अहो ती तुमची झाली की आता. आपली. होय आपली. मी तुम्हाला मदत करणार आणि तुम्ही मला मदत करणार. बर, मी तुमची काळजी घेणार आणि तुम्ही माझी काळजी घेणार. अरे दोस्त म्हणून येणारी सगळी सुखदुःख समसमान वाटून घेऊ. अरे हद्द झाली यार या राणाची. अशी नियमवाली मैत्री कोणी करत का? हाय बोल. मी मजेत आहे, तू कशी आहेस? नाही नाही, ब्रेकफास्ट केलाय मी, डोंट वरी. नाही मी त्याच्यावर नाही हसत आहे, तू बोल ना. काही बदल वगैरे झालेला नाहीये माझ्यात, तू बोल. अगं खरंच नाही झालेला. ऐक ना, आपण नंतर बोलूया की, मी जरा कामात आहे आता. बाय. अरे बाप रे. टू मच आहे, टू मच आहे. गुड मॉर्निंग मैडम. एक बात पूछें? यस. मुंबई में क्या हुआ? मतलब जब से आप वापस आई है बहुत बड़ा बदलाव आया है, मानो जैसे सैलाब आया हो. व्हॉट? तुम्ही काय बोलताय कळतंय का तुम्हाला? नहीं, आप मानो या ना मानो, लेकिन जब से आप मुंबई से वापस आई है राणा बदल गया है, आप भी बदल गई हैं. मी जे सांगत होते ते पटलंय त्याला. उसे उसकी गलती समझ में आ गई है. और आपको आपकी. म्हणजे नहीं, मेरा मतलब है कि आप हमेशा गुस्साए अंदाज में रहती थी, लेकिन आज हंस रही हैं. मतलब बदलाव तो आया ही है. पक्का मुंबई में कुछ न कुछ जरूर हुआ है. असं काहीही झालेलं नाहीये.
ठीक है, मत बताइए। लेकिन मुंबई में कुछ न कुछ हुआ जरूर है मैडम। आपको एग्जिट लेनी है? मैं चलता हूँ मैडम। घ्या चहा घ्या. गार केलाय ना ब पिऊन चेक करू काय? ए आणि इकडं चंदे यो ठोकळा सकाळ सकाळ एवढ्या घाई गडबडीत त्या सखीला भेटायला का गेला असेल ग? आम्ही विचारलं तो कागद कसला आहे तर जरा गडबडला आणि आल्यानंतर तर चेहऱ्यावर पार खुशीचा महापूर दिसत होता. म्हणजे पक्क काय ना काय तर भानगड असणार बघा. तेच तर आता ती भानगड काय आहे हे कळल्याशिवाय काय आमच्या जीवाला चैन पडणार नाही बघ चंदे. काय सांग आता तुम्हीच विचारा की तोंडावर. राणा भाऊजी काय कुठं बाहेर चालला काय? होय मळ्यात चाललोय. हा बरं नाश्ता केला? होय केला. चला. ते सकाळ सकाळ शिटीतल्या मॅनेजर बाईकडे काय काम काढलं होतं? ते एक काम होतं. तेच की कसलं काम? तुम्हाला सकाळच्याला सांगितलं नाही काय ते सरावाचं काम होतं. बरं चला. तो कागद कसला होता हो? कुठला? ते नाही का आम्ही तुम्हाला कसला कागद आहे विचारलं की तुम्ही लगी लपवला. ते काय एवढं विशेष नव्हतं. जाऊ द्या ते मला मळ्यात जायला उशीर. चला. राणा भाऊजी तुम्ही आम्हाला राखी पौर्णिमेच्या दिवशी दिलेलं वचन लगी विसरला वाटतं. वचन? होय मग आमचा शब्द कधी बी खाली पडू देणार नाही असं म्हणला होता तसं तुम्ही. आता आम्ही काहीतरी विचारायलोय तर आमच्या शब्दाला किंमत बी देणं झालाय. नाही वहिनी काय बी नाही. तसंच आहे राणा भाऊजी. मग सांगा बरं काय होतं? खरं खरं सांगा. वहिनी ते दोस्तीचं कॉन्ट्रॅक्ट होतं. त्याचं काय ते अंजलीबाईंनी सांगितलं ना व सखी मॅडम सांगितलं दोस्ती करायला. अहो मी करायला बी गेलो पण त्यांचा विश्वासच नाही माझ्यात म्हणून समजा सरळ लिहून दिलं. काय लिहून दिलं? दोस्तीचे नियम. काय काय होतं नियम? म्हणजे बघा आपण एकमेकांची काळजी घ्यायची, कधी बी भांडायचं नाही, एकमेकांनी मदत करायची, जे काय असेल ते समजून घ्यायचं. असलं काय काय होतं. अहो काय सांगताय राणा भाऊजी तुम्ही? हे मानलं बरं का तू मस्ती नाही म्हणजे असं कॉन्ट्रॅक्ट करून दोस्ती करणं म्हणजे बेस्टच झालं की हो. मग झाली काय दोस्ती? बघा ते कागद दिलाय बघूया आता काय होतंय. वय म्हणतील असं वाटते. राणा भाऊजी खरं तुम्ही चांगल्या मनानं दोस्ती करायला गेला हे चांगलंच आहे. पण तिला पसंत आहे काय ते? नाही काय असते ही शिटीतली लोक असतात का नाही आपल्याला आडानी समजून आपल्यापासून 4 हात लांब राहतात. आता तिला जर दोस्ती करायचीच असती तर तुम्ही कागद दिला तेव्हाच केली असती का नाही तिने? ते नव्ह जाऊबाईसनी माहिती तुम्ही पत्र दिल्यालं? नाही. नाही? अगं बाई अहो राणा भाऊजी काय करून बसला असा तुम्ही हे? का? अहो का म्हणजे आपला नवरा परक्या बायकासनी असलं चिट्ट्या चपाट्या देतोय हे कुठल्या बाईला पटल बरं? नाही वहिनी अंजलीबाईंनीच सांगितलं होतं दोस्ती कर म्हणून. दोस्ती कर म्हणल्या नव हे असलं चिट्ट्या चपाट्या द्या असं कुठं म्हणल्या? हे बघा राणा भाऊजी आम्ही एक बाई आहे म्हणून सांगतो. बायकांना असं आपल्या नवऱ्यानं दुसऱ्या बायकांना चिट्ट्या चपाट्या देणं काय पटत नाही बघा. आणि तुम्ही एवढं समजा केलं सा आता ते तिला पटलंच नाही आणि उद्या उठून ती चिठ्ठी घेऊन ती अंजलीबाईंकडे आली आणि तक्रार करायला लागली तर काय करशील? वहिनी पण ते तक्रार करण्यासारखं काय चुकलं यात? परत तेच बघा अहो बायकांना पटत नसत्यात हो असल्या गोष्टी.
ते काही नाही. राणा भाऊजी तुम्ही हे समजा जरा सारासार विचार करून करायला पाहिजे होतं बघा. असो आता यातनं भलतच काय तर होऊ नये अशी आशा करूया. चल बाई चंदे. बायकांना असं आपल्या नवऱ्यानं दुसऱ्या बायकांना चिट्ट्या चपाट्या देणं काय पटत नाही बघा. आणि तुम्ही एवढं समजा केलं सा, आता ते तिला पटलंच नाही आणि उद्या उठून ती चिठ्ठी घेऊन ती अंजलीबाईंकडे आली आणि तक्रार करायला लागली तर काय करशील? 100 वर्ष जगणार बघ. बोल की राणा. बरकत ते मी अरे तिकडनं बाहेर पडल्यावर सखी मॅडम काय म्हणल्या? कुठं काय, तू आल्यानंतर लगेच मी माग माग बाहेर आलो. अरे पण तिकडे थांबला होतास ना व, काय तर म्हणले असतील की. राणा हे आता काय विचारायलास तू? काय नाही, अरे सांग की काय म्हणल्या. काय नाही राणा, खर तर मला लय राग आलता बघ, पण मी काय बोललो नाही. गलत बात केली त्यांनी. काय? अरे येडपटपणा वाटला त्यासनी. बरकत अरे आपण अंजलीबाईशी न सांगता कॉन्ट्रॅक्ट दिले रे. माझं टेन्शन आले मर्दा, आणि त्यात ते असं म्हणले रे. राणा येडपटपणा म्हणजे तसं काय तू समजू नकोस. अरे त्यांनी वय बी म्हटलं नाही आणि नाही बी म्हटलं नाही. हे बघ मला काय वाटतंय, ते आधी कॉन्ट्रॅक्ट नीट वाचतील, विचार करतील आणि मग काय असेल ते सांगतील की. अरे नाही रे बरकत, अरे वहिनी बी सांगत होत्या तुम्ही चुकीचं केलं म्हणून, पण अंजलीबाईशी सांगायला पाहिजे होतं. राणा तू अंजली वहिनीची अजिबात काही काळजी करू नकोस. आपण काही चुकीचं लिखा नाही त्यात. बरकत मला लय टेन्शन आलंय बघ, पण काय चुकीचं लिहिलं नाही ना व? अजिबात नाही रे. हे बघ ते सगळं लिहून झाल्यानंतर सगळं करेक्ट आहे असं तू म्हणाला होतास का नाहीस? मग आता का डाऊट? हॅलो, राणा आहे का घरी? हा आहेत की. पण तुम्ही कोण बोलताय सा? मी सखी. राणाला फोन द्या. अहो मग एक काम करा की, त्यांच्या मोबाईल करा की फोन. त्याने नंबर कुठे दिलाय मला? म्हणजे मला अंजलीशी सुद्धा बोलायचं आहे, पण आधी राणा. बोलवा त्याला पटकन. एक मिनिट. राणादा. तसं नाही रे, मला वाटतं आपण काहीतरी चुकीचं केलंय बघ. होय आता फोन. राणादा, हा त्या सखी मॅडमचा फोन आहे. रागावल्यात वाटतं. काय झालंय काय? ए बरकत तुला मी नंतर फोन करतो काय. हा हा ठेव. देख तुम्ही जा. जा. हॅलो, कोण बोलताय? मी बोलतोय. मी कोण? मी राणा. राणा तू मला आत्ताच्या आत्ता महात्माच्या मळ्यापाशी भेट. अजिबात माझ्याजवळ आत्ता लगेच? हो. काय प्रॉब्लेम आहे? नाही म्हणजे काय काम होतं काय? तू भेटल्यावरच सविस्तर बोलूया. किती वेळ लागेल? म्हणजे बघा इथनं तिकडे पोचायला जेवढा वेळ लागेल तेवढाच. 6 मिनिटं लागतील. ठीक आहे, ये मग. बाय. मी तो कागद देऊन चूक केली काय? वहिनी म्हणत ते बरोबर आहे. परक्या बाईसने चिठ्ठी दिली. काय वाटत असेल त्यांना? तुझं काय आता खरं नाही राहणार.